आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या वर्षात भारतानं सर्वच क्षेत्रात आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. येत्या 27 डिसेंबरला नागपूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर कोरोना संदर्भात मॉक ड्रिलचं आयोजन. भूविकास बँकेकडील 69,000 एकर जमीन मुक्त झाल्याची सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती. आणि गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असलेल्या सारस पक्ष्यांच्या संख्येसंदर्भात अभ्यास करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. यंदाच्या वर्षात भारतानं सर्वच क्षेत्रात आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या चालू वर्षाच्या अखेरच्या अंकात आज ते बोलत होते. यंदाच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर पोहोचली. कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा 220 कोटी मात्रांचा टप्पा देशानं पार केला. निर्यात $40 कोटी पर्यंत पोहोचली. तसंच पूर्णपणे स्वदेश निर्मित विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत याच वर्षी नौदलात दाखल झाली. या महत्वाच्या कामगिरींचा उल्लेख मोदी यांनी केला. G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळालं असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात युवकांनी जोरदार कामगिरी केल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत महिला हॉकी संघानं विजेतेपद मिळवल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतवासियांनी या वर्षात एकोपा आणि सक्षमतेचं दर्शन एक भारत श्रेष्ठ भारतच्या रूपानं घडवलं असं ते म्हणाले. काशी तमिळ संगम, माधवपूर मेळा असे एकात्मता साधणारे उपक्रम झाले असंही ते म्हणाले. आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर अपुऱ्या पडत असल्यानं आयुर्वेद आणि योगासारख्या भारतीय पारंपरिक उपचार पद्धती जगात आजवर मागे पडत होत्या. मात्र आता स्तनांच्या कर्करोगावर योग साधनेचा उपयोग होत असल्याचं सिद्ध झालं आहे असं ते म्हणाले. कर्करोग उपचारांसाठी नावाजलेल्या मुंबईच्या टाटा कर्करोग रुग्णालयानं केलेल्या संशोधनात हे आढळून आलं असून त्याबाबतचा शोधनिबंध अमेरिकेत झालेल्या परिषदेत मांडण्यात आला अशी माहितीही पंतप्रधान यांनी यावेळी दिली. आज सर्वत्र नाताळचा सण साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांनी काल रात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून आणि एकमेकांना शुभेच्छा देत साजरा केला. देशाच्या विविध भागांमध्ये चर्चेसमध्ये यानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं चर्चला आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशात आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या ट्विट संदेशात दिल्या आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 98व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्ली इथं वाजपेयी यांच्या सदैव अटल या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनीही वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वाजपेयी यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिलं असून त्यांचं नेतृत्व लोकांना कायम प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. वाजपेयी यांनी 3 वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. 1996 मध्ये 13 दिवस, 1998 ते 1999 दरम्यान 13 महिन्यांसाठी आणि 1999 ते 2004 दरम्यान 5 वर्ष ते पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. कोविड-19चा व्हेरिएंट BF7 या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुद्दुचेरी इथं केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पवार यांनी पुद्दुचेरीतल्या हॉटेलमध्ये नागरिकांसोबत ऐकला. त्यानंतर त्या बोलत होत्या. पवार यांनी पुढे सांगितलं की BF7 विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्यानं प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत देशात BF7 विषाणूचे 4 रुग्ण आढळल्याचं पवार यांनी सांगितलं. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसंच कोणतीही आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचं स्वयंशिस्तीनं पालन करत मास्कचा वापर करावा असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनसह पूर्वेकडील देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात
लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात येत्या 27 डिसेंबरला मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तयारी संदर्भातील आढावा या मॉक ड्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. यात रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, आवश्यक औषधांची उपलब्धता, कोरोनाची तपासणी, अँब्युलन्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा घेण्यात येणार आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसंच त्यांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं आढळल्यास कोरोनाची चाचणी करावी. स्वतःला सर्वांपासून विलग करून घ्यावं. कोरोनाच्या पंचसूत्रीचं पालन करावं. 18 वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करावं. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण प्राधान्यानं करावं असं जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात येत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाचे कार्यक्रम साजरे करताना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासन सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आहे. यात शेतकरी वर्गाला चिंतामुक्त करण्यात पुढाकार घेण्यात आला आहे. महात्मा फुले सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच भूविकास बँकेकडे गहाण असलेली 69,000 एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं आज दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिर पार पडलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सावे बोलत होते. नागरिकांसाठी आयुष्यमान भारत ही आरोग्याची काळजी घेणारी योजना, उज्ज्वला गॅस, रस्त्यांचं जाळं, सुकन्या, गरोदर माता, कौशल्य विकास प्रशिक्षण, जनधन योजना, मुद्रा योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातून समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारच्या माध्यमातून विकास होत असताना जनतेसाठी आतापर्यंत 100हून अधिक निर्णय घेण्यात आले आहेत, असंही सावे यांनी सांगितलं. मागील 4 वर्षांपासून नागपूर शहरात होत असलेला खासदार क्रीडा महोत्सव व्यापक स्वरूप घेत असल्याचा आनंद आहे. देशासाठी दखलपात्र ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या 5व्या पर्वात 56,000 खेळाडू सहभागी होत आहेत. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांचा वैयक्तिक विमा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काल रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात 5व्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटकांना ध्वज वितरण करण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सवाच्या 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 या तारखांची घोषणा त्यांनी केली. यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवात 62 मैदानांवर 56,000 खेळाडू 56 विविध खेळ खेळणार आहेत. या महोत्सवात 5,000 क्रीडा अधिकारी असतील. विजेत्यांना 1,30,87,743 रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. चंद्रपूर शहराचा शैक्षणिक मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक ज्युबली हायस्कूलचं नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश प्राप्त झालं आहे. गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असलेली सारस पक्ष्यांची संख्या हा गंभीर विषय असून सारस संवर्धन आणि संरक्षणासाठी तातडीनं प्रयत्न करा. तसंच ही संख्या कमी होण्यामागील नेमकी कारणं काय आहेत याचा अभ्यास करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सारस पक्षी संवर्धनासंदर्भात हरिसिंग वन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुनगंटीवार यांनी सारस पक्षी संवर्धनासंदर्भात मानवी संवेदनशीलतेनं विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अतिउच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसंच शेतीमध्ये होणारा रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर, घरट्यांना होणारं नुकसान या सर्वच बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. मुनगंटीवार यांनी संबंधित सर्व विभागांशी समन्वय ठेवून महावितरण, कृषी विभागाशी संबंधित अडचणींचा सूक्ष्म विचार करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शुद्ध धान पक्ष्यांना मिळावं यासाठी सेंद्रिय धान उत्पादनाला प्राधान्य देण्याची गरज असून यासाठी नाविन्यपूर्ण योजना तयार करून जिल्हा नियोजन विकास निधीतून सहाय्य करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वदिनी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षण क्षेत्रातले प्रसिद्ध सुधारक तज्ज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षण क्षेत्रात पंडित मदन मोहन मालवीय यांनी अमूल्य योगदान दिलं आहे, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. यंदाच्या वर्षात भारतानं सर्वच क्षेत्रात आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. येत्या 27 डिसेंबरला नागपूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर कोरोना संदर्भात मॉक ड्रिलचं आयोजन. भूविकास बँकेकडील 69,000 एकर जमीन मुक्त झाल्याची सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती. आणि गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असलेल्या सारस पक्ष्यांच्या संख्येसंदर्भात अभ्यास करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.